नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका. आज आपण करणार आहोत इडली. तांदूळ न वापरता आणि भिजतही न घालता असं आपण इडली बनवणार आहोत. झटपट अशी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही इडली तयार होते. तुम्ही बघू शकता अगदी कमी साहित्यामध्ये मी हा रवा घेतलेला आहे. रवा आपण घ्यायचा आहे 4 वाट्या. 4 वाट्या म्हणजेच वजनी प्रमाण घेतलं तर अर्धा किलो हा रवा आहे. आणि या रव्याच्या आपण इडल्या बनवणार आहोत. मग हा रवा आपण जे रेग्युलर रवा आहे ना, आपण उपीट वगैरे बनवतो तसाच रवा आहे हा, इडली रवा नाही आहे. या रव्याची आपण इडली बनवणार आहोत. 10 ते 15 मिनिटांमध्ये ही इडली बनते. छान अशी सॉफ्ट होते आणि मुलांना शाळेला डब्यात किंवा घरी पटकन असा सकाळचा नाश्ता आपल्याला बनवायचा असतो, त्या घाई गडबडीत ही आपली ही इडली कमी साहित्यामध्ये आणि सोपी आहे करायला आणि हे तयार होते. आता आपण या रव्यामध्ये दही घालायचं आहे. 1 वाटी दही आहे. हे घरचं दही आहे, ताजं असं दही आहे. रात्री लावलेलं होतं ते आपण सकाळी घेतलंय. जास्तही आंबट नाही आहे हे दही. अर्धा किलो रव्यासाठी 1 वाटी दही बास होतं आणि वजनी प्रमाण हे अर्धा किलोचं आहे. वाटी प्रमाण घेतलं तर 4 वाटी रवा आहे आपला आणि 1 वाटी दही आहे. एवढं प्रमाण पुरेसं आहे. फक्त या 2 साहित्यामध्ये आपली ही इडली बनणार आहे. आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. इडली बॅटर आपण बनवून घेऊया. घट्ट असंच बनवून घ्यायचं आहे. रवा आपण हा भिजत ठेवायचा आहे म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं. जास्त असं एकदम पाणी घालायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता रवा भिजवून ठेवायचा आहे आपल्याला कमीत कमी 5 ते 7 मिनटं. रवा लगेच भिजतो. छान असं आपण एकत्र करून घेऊया. आता आपण हे इडली बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता पीठ आपलं कसं तयार झालेलं आहे ते. आता हा रवा आपण 5 ते 7 मिनटं भिजत ठेवायचा आहे. यामध्ये सोडा घालायचा आहे 1 अर्धा चमचा. या पिठामध्ये सोडा घातला की थोडंसं असं ढवळून घेऊया. पाच ते 7 मिनिटानंतर आपण बघूया रवा आपला छान असा भिजलेला आहे. आता यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार. मीठ मी सगळ्यात शेवटी घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता यामध्ये छान असं इडली फुलावी म्हणून मी इनो घालणार आहे. इनोचं 1 पाकिट अखंड घालायचं आहे यामध्ये. इनो घातला की मात्र प्रोसेस पटपट अशी करायची. इनो घातला ना यामध्ये जे बबल्स येतात ना, त्यामुळं ही प्रोसेस थोडी भरभर अशी करायची आणि आपण इडली पात्रामध्ये हे पीठ घालायचं आहे इडली बनवण्यासाठी. तुम्ही बघू शकता इनो घातल्यानंतर आपलं पीठ कसं तयार झालेलं आहे ते. छान असं आपण एक साईडनं असं ढवळून घेऊया म्हणजे छान असं आणि आपलं पीठ तयार होईल. आता आपण हे पीठ इडली पात्रामध्ये घालायचं आहे. थोडासा स्किप झालेला आहे व्हिडिओ. इडली बनवण्यासाठी अगोदर या इडली पात्रामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. मग आपण हे पीठ यामध्ये घालायचं. 1 प्लेट झालेली आहे. दुसरी प्लेट आपण भरून घेऊया. इडली बनवण्यासाठी आपण या इडलीच्या भांड्यामध्ये अगोदर पाणी घातलेलं आहे. आता आपण यामध्ये एक एक करून सगळ्या प्लेट आपण यामध्ये ठेवायच्या.
यावर आता आपण झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं फक्त आपण हे शिजू देऊया. दहा मिनिटानंतर हे झाकण उघडूया. छान अशी आपली इडली तयार झालेली आहे. शिजली का ते बघूया आता आपण. रवा इडली बनवताना इडली पूर्ण गार झाल्याशिवाय आपण हे काढायची नाहीये. तुम्ही बघू शकता हे मी कट्ट्यावर परत खाली प्लेट घेतलेली आहे, पूर्ण अशी गार झालेली आहे. मग आता आपण ही इडली काढून घेऊया. तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. सॉफ्ट अशा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. छान सॉफ्ट अशा इडल्या तयार झालेल्या आहेत. एक मी इडली मोडून दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान अशी सॉफ्ट इडली तयार झालेली आहे. कमी वेळेत कमी साहित्यामध्ये छान अशी मऊ लुसलुशीत अशी सॉफ्ट इडली तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक, कमेंट, सबस्क्राईब करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.